हे हाय मित्रांनो, नमस्कार. मी प्रवीण. आपल्या सर्वेशनी स्वागत आहे लर्न फॉर ग्रो चॅनलवरती. तर आपण शिकत आहे SQL लर्निंग सिरीज मराठीमध्ये. तर ऑलरेडी आपण 1 to 10 SQLचे मॉड्यूल कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. तर आज आपण शिकत आहे मॉड्यूल नंबर 11. त्यामध्ये येतं कंडिशनल एक्सप्रेशन, SQL केस स्टेटमेंट. तर चला आपण स्टार्ट करूया SQL केस स्टेटमेंट बद्दल कॉन्सेप्ट. तर कंडिशनल एक्सप्रेशन मध्ये सांगितलं की तुम्हाला कुठले कुठले येतात. आता केस स्टेटमेंट कंडिशनल एक्सप्रेशन मध्ये डिकोडिंग येतं, आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर आता आपण पाहू केस स्टेटमेंट म्हणजे काय. त्याचं डेफिनेशन हा आहे, द केस स्टेटमेंट इन SQL इज अ कंडिशनल एक्सप्रेशन दॅट इव्हॅल्युएट कंडिशन्स अँड रिटर्न्स अ व्हॅल्यू व्हेन कंडिशन इज मॅट. म्हणजे आपण कंडिशन टाकायचे, हे कंडिशन मेट झालं की मला हे रिझल्ट पाहिजे, हे कंडिशन मेट झालं की हे पाहिजे, असं आपण n नंबर पर्यंत कंडिशन घालू शकतो. एक एक्सेल स्प्रेडशीट मध्ये आपल्याला डेटा असला, त्या डेटावरती आपण n नंबर पर्यंत कंडिशन घालायचं. म्हणजे कंडिशन 1 हे डेटा मॅच झालं की मला हे रिझल्ट पाहिजे, हे डेटा मॅच झालं की मला हे रिझल्ट पाहिजे, असं आपण n नंबर पर्यंत देऊ शकतो. तर बेसिक केस स्टेटमेंटचा सिंटॅक्स काय आहे पहा. इथं सिंपल्स आहे. केस व्हेन कंडिशन व्हेन देन रिझल्ट 1, व्हेन कंडिशन 2 देन रिझल्ट 2, व्हेन कंडिशन n देन रिझल्ट n, else रिझल्ट n. म्हणजे हे बेसिक सिंटॅक्स आहे आपलं केस स्टेटमेंट सिंटॅक्स. तर आपणाला एक एक्झाम्पल देतो. इथे एक पर्सन वेट डिटेल्स टेबल आहे आपल्याकडे, ठीक आहे. जसं की मी सांगितलं, हे आपल्याकडे एक डेटा आहे, रॉ डेटा आहे, पर्सन ID, पर्सन नेम, वेट. तर आपण काय केलं, कंडिशन कसं घालायची. कंडिशन इफ वेट ग्रेटर दॅन 70 असलं ना, ओव्हर वेट आलं पाहिजे. म्हणजे ते कोणाची पण वेट आहे ना, ज्यांची वेट 70च्या वर आहे, 70च्या वर आहे, त्याला टॅग आलं पाहिजे की ओव्हर वेट कॅटेगरीमध्ये. ज्यांची वेट 40 लेस दॅन 40 आहे, त्यांना अंडर वेट आली पाहिजे. नाहीतर नॉर्मल असले ना, म्हणजे 40 ते 70च्या मध्ये असले, त्यांची वेट नॉर्मल वेट कॅटेगरीमध्ये आली पाहिजे. हे आपल्याकडं स्प्रेडशीट आहे. तसं जर आपण SQL डेव्हलपरमध्ये असं क्वेरी रन करून आपण, हे तर फक्त 7 डेटा आहेत, असंच आपल्याला हजारो म्हणजे 5000 लाख डेटा असला ना, कसं कॅटेगरी करायला येतं. त्यांच्या समोर एक लिहायला टाइम येतो ना, त्यामुळे तसं आपण कॅटेगरी करून कंडिशनल स्टेटमेंटचा वापर करून आपण इझिली लिहू शकतो. तर ह्याचं सिंटॅक्स काय बघू केस स्टेटमेंटचं. नॉर्मली आहे, जसं आपण लिहितो ना, केस सिलेक्ट कॉलम नेम्स, एक तर ब्रॅकेटमध्ये जसं बेसिक सिंटॅक्स दिला ना, ते लिहिलं. केस व्हेन कंडिशन 1 देन रिझल्ट 1, व्हेन रिझल्ट 2 कंडिशन 2 देन रिझल्ट 2, व्हेन कंडिशन n देन रिझल्ट n, एल्स रिझल्ट हॅज कॉलम नेम. इथं आले असलेले फ्रॉम टेबल नाव, म्हणजे टेबलचं नेम दिले, कुठल्या टेबलमधून येतं. तर आपण प्रॅक्टिकली बघू कसं आपण एक्झिक्यूट करायचं. हे आपलं सिंटॅक्स आहे. तर आपल्याकडे एक टेबल आहे, मी सांगितलं की आता टेबल सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन्स वेट. हे पर्सन वेट टेबल आहे, बरोबर. हे आपल्याकडे एक पर्सन वेटचं टेबल आहे, बरोबर. जसं की मी PPT मध्ये तुम्हाला दाखवलं होतं, हे आपल्याकडे टेबल आहे. तर सिंटॅक्स लिहायचं कसं, जसं आपण सिंटॅक्स बेसिक लिहिलं ना, तसंच लिहायचं. सिलेक्ट पर्सन नेम कंडिशन घालायची ब्रॅकेटमध्ये. केस व्हेन वेट काय ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 70 असलं ना, काय आलं पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 70 असलं ना, 70 राईट. दॅन रिझल्ट काय आलं पाहिजे, ओव्हर वेट मध्ये आलं पाहिजे, ओव्हर वेट, बरोबर. आणि जसंच व्हॅन वेट लेस दॅन 40 आलं तर देन रिझल्ट काय आलं पाहिजे आपल्याला, देन रिझल्ट अंडर वेट, बरोबर, अंडर वेट. एल्स नाहीतर नॉर्मल वेट म्हणून दिलं पाहिजे, एल्स नॉर्मल.
बरोबर. एंड करायचं, ब्रॅकेट कंप्लीट करायचं, ॲज वेट रिझल्ट, ॲज वेट रिझल्ट फ्रॉम पर्सन्स, कुठल्या टेबलमधून, पर्सन्स वेट टेबलमधून मला ही टॅली करून दे, म्हणजे हे क्वेरी लिहून एक्झिक्यूट करून दे म्हणून लिहिलं. तर आपण पाहू. एक मिनिट, एरर आलाय. पर्सन्स नेम केस व्हेन वेट ग्रेटर दॅन इज इक्वल दॅन अंडरवेट and weight is less than underweight, else normal, as weight result from person's weight. फ्रॉम्स झाले इथं, बरोबर का? फ्रॉम लिहायला पाहिजे. थोडंसं चेंज केलं ना तर डेटा बघा आलं ना. म्हणजे किस्सांचा आता आपल्याला इथं वेट दाखवतो, मला साईडला एक वेट शो करतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की वेट आलं ना, आलं ना. 80 आहे वेट, 80 आहे ओव्हर वेट आलं, 90 आहे ओव्हर वेट का, म्हणजे 70च्या वर आहे ते वरते, बरोबर ना. अंडरवेट ही 40च्या खाली आहे, बरोबर. अंडरवेट असल्याला हे बघा 40च्या खाली, अंडरवेट 40च्या खाली. नॉर्मल असल्याला 40च्या वरती आहे, अंडरवेट आहे हे, म्हणजे 40च्या वर आणि 70च्या खाली असल्याला हे आपलं येतं नॉर्मल वेटमध्ये. असंच आपण केस स्टेटमेंट कसं लिहू शकतो. अजून एक एक्झाम्पल घ्यावं, म्हणजे आपल्याकडे एक स्टुडंट रिझल्ट, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट रिझल्ट, स्टुडंट रिझल्ट हे आपल्याकडे एक टेबल आहे. मला रन करून दाखव. ठीक आहे, हे स्टुडंट रिझल्ट आहे. ठीक आहे, मी एक दुसरे सीट घेतो, ऑलरेडी मी लिहून ठेवलेला आहे. ठीक आहे, क्वेरी लिहिलं आहे, लिहायला वेळ लागतो म्हणून. ठीक आहे, इथं सिलेक्ट स्टुडंट नेम रिझल्ट केस व्हेन, तर तुम्हाला इथं दाखवतो. पहिलं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट रिझल्ट, बरोबर ना. रिझल्ट हे स्टुडंट रिझल्ट आपण टेबल दाखवतो. म्हणजे आता रिझल्टची व्हॅल्यू आहे ना, रिझल्ट 85च्या वर कोणाकोणाचा आहे त्याला डिस्टिंक्शन यावं, ग्रेड कंडिशन 1 टाकली. व्हॅन रिझल्ट 2 35च्या खाली कोण आहे ती फेल यावं, नाही तर नॉर्मल पास. हे फ्रॉम स्टुडंट टेबल मध्ये हे सिंपल क्वेरी आहे. आलं ना बघा. आता 82 कमी आहे तर म्हणजे 85च्या कमी आहे तर हे पास आलं. ही 89 85च्या वरती आहे म्हणजे डिस्टिंक्शन आलं. फेलचं कुठलं मार्क नाही त्यामुळे फेल आलं नाही. हे सिंपल कॉन्सेप्ट आहे आपलं केस स्टेटमेंटचं कसं लिहायचं. तर आय होप आपणाला हे समजलं असेल केस स्टेटमेंट कसं वापरायचं आणि कसं क्वेरी रन करायची. काय आपल्याला डाऊट वगैरे असलं ना प्लीज कमेंटमध्ये लिहा की मी आपला डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न करतो. धन्यवाद मित्रांनो.